धन्यवाद आमच्या मंडळाला, तुम्ही खूप छान प्रकारे सहकार्य करतात त्याबद्दल। नक्कीच करणार आम्ही, आमचं कामच आहे आता। बाप्पा पण ट्रॅफिक मध्ये अडकलेत। थोड्याच वेळात तुम्हाला मूर्ती दाखवतो। यावेळी मूर्ती आपली एका नवीन रूपात आहे। बघा केवढा मोठा खड्डा, खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे काय कळतच नाहीये। तुम्ही पण बाकी बघणाऱ्यांनी पण या उत्सवामध्ये तुम्ही पण सामील व्हा अशी आमची इच्छा आहे। मित्रांनो तुम्ही बघत आहात आपल्या संदेश नगरच्या महाराजांसाठी कशी सिक्युरिटी लागलेली तुम्ही पूर्ण। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। आजच्या टी शर्टच्या थीम नुसार तुम्हाला कळलंच असेल आज आपण कुठे चाललोय। तर येस मित्रांनो, आज आपण चाललोय आपल्या मंडळाच्या गणपती बाप्पा आणण्यासाठी। आगमन सोहळा सकाळच्याच जवळपास 8:30 पावणे 9 झालेले आहेत आणि आता सुरू होतोय। आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपल्या गणपती बाप्पाचं मंडळ आहे, जे की आहे संदेश नगरचा महाराजा, कुर्ल्यातील सर्वात उंच मूर्ती म्हणून। तर आता आपण जाणार आहोत भांडुपला। आपला जो गणपती बाप्पा आहे हा भांडुपला एका कार्यशाळेमध्ये आहे, ज्याचे मूर्तिकार आहे हार्दिक सावंत। तर आता माझ्या लेफ्ट साइडला पूर्ण मंडळ रेडी आहे, बस आलेली आहे, आगमन सोहळ्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत। तुम्ही पण घरी बसल्या बसल्या सज्ज झाले असतील हा व्हिडिओ बघण्यासाठी। येस, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करायचा आहे। आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं। मित्रांनो ऑलमोस्ट 1 वाजले आपल्या गणपती बाप्पाला आगमन सुरू व्हायला आणि आता आम्ही वेट करतोय आपल्या गणपती बाप्पाचा फर्स्ट लुक ओपन होण्यासाठी। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ते बघा याच्या आतमध्ये आपले गणपती बाप्पा आहेत आणि सगळे जवळपास इकडे रेडी झालेले आहेत आणि थोडीफार गर्दी सुद्धा झालेली आहे आपल्याला गणपती बाप्पाला बघण्यासाठी। तर मित्रांनो इकडे माझा ना मित्र आहे, लहानपणीचा मित्र आहे अनिस मुल्ला। खूप दिवसांनी म्हणजे मला हा जवळपास वर्षातून एकदाच भेटतो तो, म्हणजे आजचा दिवस असतो। कसं वाटतंय अनिस तुला? आता आगमन येतोय, आता मूर्ती ओपनिंग आहे। थोड्याच वेळात तुम्हाला मूर्ती दाखवतो। यावेळी मूर्ती आपली एका नवीन रूपात आहे, चांगल्या रूपात आहे। एक सस्पेन्स तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणार, प्लीज पूर्ण ब्लॉग बघा। आणि अजून एक मित्र आहे माझा त्याच्यासोबत, त्याचं नाव आहे संजय, आमच्या ट्रॉलीचे मेन ड्रायव्हर आहेत आणि हा माझा लहानपणीचा मित्र आहे। कसं वाटतंय सर तुम्हाला? कसं वाटतं म्हणजे आमची सालावाप्रमाणे आमचा दरवर्षीचा आमचा उत्सव आहे, आम्ही तो साजरा करतो उत्सवामध्ये। त्यामध्ये काय कमीपणा पडून देत नाही, जेवढं आमच्या आम्हाला करायला जमतं आम्ही तेवढा चांगला करण्याचा प्रयत्न करतो। यावर्षी पण आमचा तोच प्रयत्न आहे। झाला गल्लीत गाजा वाजा, आला संदेश नगरचा महाराज। हा झाला गल्लीत गाजा वाजा, आला संदेश नगरचा महाराज। मंगल मूर्ती संदेश नगरच्या महाराजांचा। वाजवून पिपाणी ढोल आणि ताशा, वंदितो आम्ही आमचा महाराज। हा वाजवून पिपाणी ढोल आणि ताशा, वंदितो आम्ही आमचा महाराजा। आतुर झाली तुझी लेकर, वाट पाहत होती वर्षभर। आतुर झाली तुझी लेकर, वाट पाहत होती वर्षभर। ध्यास तुझा हा ध्यानी मनी, इच्छा पूर्ण झाली चिंतामणी। ध्यास तुझा। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता ॲम्ब्युलन्स आलेली आहे मागून। आपला गणपती बाप्पा आपण एका साईडला घेतलेला आहे आणि आता ॲम्ब्युलन्ससाठी आपण मस्त इथे पाथवे क्रिएट केलेला आहे। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आणि मंडळाचे प्रत्येक कार्यकर्ते इन्व्हॉल्व झालेले की कशा प्रकारे ॲम्ब्युलन्सला जागा देण्यात यावी। आणि तुम्ही बघू शकतात प्रत्येक कार्यकर्ता जागा बनवत आहेत आणि अशा प्रकारे ॲम्ब्युलन्सला आपण जागा बनवतोय। बोला गणपती बाप्पा। इच्छा पूर्ण झाली चिंतामणी। मित्रांनो आता आपला गणपती ऑलमोस्ट LBS रोड वरती आलेला आहे आणि आता आपण गणपती बाप्पाला आपलं टोचन लावलेलं आहे आणि मी ऑलमोस्ट पहिली सीट पकडली आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपला गणपती बाप्पा येतोय आणि बघ आपले मंडळाचे कार्यकर्ते कसे पळतायत आणि रस्ता मोकळा करायचा प्रयत्न करतायत। नमस्कार दादा,
काय नाव तुमचं? अंकुश कोळेकर. ओके ओके, नमस्कार. आणि तुम्ही बघू शकता आपल्या मागे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. आणि ॲम्ब्युलन्स साठी आपण रस्ता बनवला पाहिजे. आपलं मंडळ ऍक्च्युली आजच्या दिवसामधली सेकंड ॲम्ब्युलन्स होती आणि आपण प्रत्येक ॲम्ब्युलन्सला आणि अशा इमर्जन्सी सर्व्हिसेसला आपण रस्ता बनवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. बिकॉज आपल्या आगमनापेक्षा कोणाचा जीव हा खूप महत्वाचा आहे. हो धाण येईल आता आमच्या. आपण पोहोचलो आता विक्रोली आणि घाटकोपरच्या मध्ये आणि जवळपास आता जवळ 10 मिनिटाच्या आतमध्ये आपला होणार आहे एक लंच ब्रेक संध्याकाळी 5:15 वाजता. येस वी आर रनिंग लेट. आणि आपले बाप्पा बघा तुम्ही बघू शकतायत. तर आता आमचा झालेला आहे लंच ब्रेक आणि बघा लंच ब्रेकची मजा सगळे घेत आहेत. बाई या जेवायला, मी पण घेतो. द्या, आम्हाला पण भूक लागलेली आहे. काय आहे जेवणामध्ये स्पेशल आज? क्या है? दाल खिचड़ी भाई साहब, दो दाल खिचड़ी हमें भी. घ्या तुम्ही घ्या, छोटे घ्या फटाफट. हमें भी दाल खिचड़ी दे दो. साला गल्लीत गाजा वाजा आला संदेश नगरचा महाराज. हा वाजवून पिपाणी ढोल आणि ताशा वंदितो आम्ही आमचा महाराज. हा आगमनाचा तुझा सोहळा पाण्यासाठी सारे झाले गोळा. आगमनाचा तुझा सोहळा पाहण्यासाठी सारे झाले गोळा. रूप तुझे हे मनोहर पाहता तुझं निरंतर. सुखी ठेव तू साध्या भोळ्या जनतेला. सुखी ठेव तू साध्या भोळ्या जनतेला. साला गल्लीत गाजा वाजा आला संदेश नगरचा महाराज. हा एकदम
आमचं एका सुंदर पिलरवर